कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय अंतरा? काय होतंय माझ्या बरोबर? मला नाही ठाऊक हे कसं झालंय, पण हे झालं अंतरा। पण मी लीलाच्या प्रेमात पडलो अंतरा। मला प्रेम झालंय लीलावर। आय लव्ह हर। मला खरंच माहित नाही कसं झालं, कधी झालं नाही माहिती मला अंतरा, पण झालं। अंतरा तुझी जागा तर मला तिला द्यावी लागणार आहे। त्या मुलीने मला एवढं प्रेम दिलंय की प्रेमामुळे तिने ती जागा घेतली अंतरा शेवटी। आय लव्ह लीला अंतरा। I love her. I do. I'm sorry. पण मी प्रेम करायला लागलो आता तिच्यावर। काय झालंय एजेंना? असे स्वतःशीच काय बडबड करतात? त्यांचा मूड अजूनही वाईटच असणार। म्हणजे काय करू? मी जाऊ की नको? नाही नाही, जातेच। बायको आहे मी त्यांची, असं घाबरून कसं चालेल? आणि त्यात दुर्गाने माझी कॉफी फेकून दिल्यावर परत दुसरी कॉफी केली, त्यामुळे एजेंटचा मूड किती खराब असला ना तरी ही कॉफी मी त्यांना देणारच आहे। एकतर मगाशी उगाच मला रूमच्या बाहेर काढलं। काही नाही एजी, ही कॉफी आता तुम्हाला प्यावीच लागेल। अंतरा त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावला की एजेंना किती त्रास होतो। मगाशी मी नकळत त्यांना दुखावलं, आता कसं सॉरी म्हणू? लीला, एजे तू बोल। नको, तुम्ही बोला। तुला तू बोल। मी काय बोलू? मगाशी तुम्ही मला बाहेर हकललं। हे बघ लीला, मी तुला हकललं नव्हतं, मी फक्त तुला इकडनं जायला सांगितलं होतं। तुम्ही जे केलं ना त्याला हकलणंच म्हणतात। नाही लीला, मी तुला फक्त रिक्वेस्ट केली होती की तू इकडनं जा, दॅट्स इट। नाही नाही हो, तुम्ही हकलत म्हणजे मान्य आहे, मी अंतरा त्यांच्या वस्तूंना हात लावायला नको होता, चुकलंच माझं, आणि त्यासाठी शिक्षा भोगायलाही तयार आहे मी, पण असं हकलत का मला? हे बघ, मी त्यावरनं नाही चिडलोय। एजे माझ्यावर चिडले नाहीये। मी अंतराताईंच्या वस्तूला हात लावून पण एजे माझ्यावर चिडले नाहीये। हे कसं शक्य आहे?
मला तुला हर्ट करायचं नव्हतं. आय एम सॉरी. एजे मला सॉरी म्हणाले आणि ते पण मी अंतरा त्यांच्या वस्तूला हात लावला म्हणून. पण तुम्ही मला हर्ट केलं. त्यासाठी सॉरी म्हणतोय. आता तूच सांग, ते करेक्ट करायला काय करू मी? काय? एजे मला विचारतायत की मी काय करू? बापरे, हे नक्की एजेच आहेत ना? त्या लीलाने चक्क अंतराईंच्या बांगड्या घातल्या. आणि शॉकिंग गोष्ट ही आहे की एजे तिला काहीच बोलले नाही. असं जर आधी कोणी केलं तर एजे त्यांच्यावर चिडायचे, शिक्षा करायचे, कारण ही काही सहन होण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. पण एजे बदललेत. दुर्गा, अगं हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना. आता तुला बदलावंच लागेल. किशोर, एक मिनिट, मला एक समजत नाहीये, तू लीलाला का टार्गेट करतेस? किशोर, कारण ती माझं टार्गेट आहे. नाहीये. हे बघ दुर्गा, तुला जर लीलाला नमवायचं असेल तर तुला तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवावं लागेल. ऐक, तुला लीलाला या घरातनं बाहेर जाताना बघायचं ना, मग तुला हे करावंच लागेल. करा काहीतरी सॉलिड करा. सॉलिड म्हणजे? सॉलिड म्हणजे असं काहीतरी मस्त ज्याने मला बरं वाटेल. सॉलिड. लेट मी थिंक. सुचलं का? एवढ्यात? ठीक आहे, 5 मिनिट एक्स्ट्रा घ्या. काय? हे बघ लीला, तुला काहीतरी सॉलिड हवं असेल ना तर तुला इकडनं जावं लागेल. बरं ठीक आहे, मी जाते. अर्ध्या तासात येते. नाही ना, त्यासाठी तुला घरातनं बाहेर जावं लागेल आत्ता, आणि डायरेक्टली संध्याकाळी परत यावं लागेल. ओके? एजे, म्हणजे मगाशी तुम्ही मला रूम बाहेर हकलत, ह्याची समजूत काढायला आता डायरेक्ट घराबाहेर हकलताय. याला काय अर्थ आहे? तुला काहीतरी सॉलिड हवंय का नको? हवंय, पण मी कशाला जाऊ बाहेर? लीला, गो. पण लीव. आत्ता रागवली वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.